नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study the lesson Great Scientists. Actually, it is the second video. मित्रहो, हा दुसरा व्हिडिओ आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रेट सायंटिस्ट या लेसनला सुरुवात केली होती. Let me quickly revise what we have studied. Friends, we know that Michael Faraday is regarded one of the most distinguished scientists of the modern times. म्हणजे मायकल फॅरेडेबद्दल हा टेक्स्ट किंवा हा जो पॅसेज आहे किंवा हा जो लेसन आहे हा प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत मायकल फॅरेडे यांच्याबद्दल आहे. अँड वी हॅव सीन दॅट ही इज द डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट, बट व्हेरी फ्यू पीपल न्यू अबाउट हिज लाईफ स्टोरी विच इज फुल ऑफ इन्स्पिरेशन फॉर ऑल. तुम्हाला मला सर्वांना प्रेरणादायी अशी त्यांची स्टोरी आहे मित्र. आणि जेव्हा आपण बघितलं की किती गरिबीतून मायकल फॅरेडे हे वर आलेले आहेत. लहान असताना वेन ही वॉज अ चाइल्ड ही सफर्ड फ्रॉम स्पीच डिफेक्ट. सी हे बघा, ही सफर्ड फ्रॉम स्पीच डिफेक्ट एज अ चाइल्ड. सो ही वुड प्रोनाउंस rabbit as wabbit and Faraday as a Faraday. Even his friends laughed at him, and eventually his mother was forced to take him out of the school, and that was the end of his formal education. आईला सुद्धा शाळेतून काढून टाकावं लागलं मायकल फॅरेडेला, आणि अशा पद्धतीने त्याचं औपचारिक शिक्षण संपलं होतं. बरोबर आहे मित्र. पण तरीही अगदी पुढच्याच वर्षी 13व्या वर्षी त्याने एका बुक बाइंडिंगच्या दुकानात नोकरी पत्करली. नोकरीला तो लागला, काम करायला लागला. दिवसभर तो शेकडो पुस्तके बांधणी करायचा आणि रात्री ते वाचायचा. वी हॅव सीन इट हिअर. सी फ्रेंड्स, येस, वेन द व्हिडिओ स्टॉप्ड वी वर टॉकिंग अबाउट द मार्जिनल क्वेश्चन्स. बघा, आपण हे बघत होतो. सी ओके फ्रेंड्स, सी हिअर, लिसन अँड आन्सर. व्हॉट वेर द ऑड्स अगेन्स्ट फॅरेडे इन हिज चाइल्डहुड. बघा, ऑड्स म्हणजे विरुद्ध गोष्टी कोणत्या होत्या. आता याचं उत्तर इथं आहे. सी, फॅरेडे सफर्ड फ्रॉम अ speech defect as a child. See, correct. He would pronounce rabbit as wabbit. He could not even say his own name and would call himself Faraday. Other children laughed at him and teachers did not help him either. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. Okay, बरोबर आहे. So then you can add that Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. हे सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता मित्र. बरोबर आहे. म्हणजे हा पूर्ण पॅराग्राफ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, what is meaning of reading became his obsession. Reading became his obsession. याचा काय अर्थ होतो हे आपण बघितलं. दॅट मीन्स ही कुड सी रीडिंग अँड रीडिंग ओनली. म्हणजे त्याचा तो त्या वाचनाने पछारलेला होता मायकल फॅरेडे. बघा, रीडिंग बिकेम हिज ऑब्सेशन. ही कुड सी रीडिंग ओनली एव्हरीवेअर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर तो अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवत असेल, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन लाफ इंग्लिश, लाईक दॅट. बरोबर आहे मित्र.
असं रीडिंग हे मायकल फॅरेडेचं एक ऑब्सेशन बनलेलं होतं. नेक्स्ट सी, electricity became a lifelong fascination. That means the subject electricity was the attraction for Faraday. Okay, and it continued for all throughout his life. आयुष्यभर ते चालू राहिलं असं आपल्याला म्हणता येईल. चला नेक्स्ट पॅराग्राफ. Faraday was still poor at 21. See friends, once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. बघा, एकदा 21 वर्षाचे असताना त्याच्या एका मित्राने त्याला एक फ्री तिकीट दिलं होतं. कसलं? इट वॉज द पास म्हटलं तरी चालेल, बरोबर, टू अटेंड अ पब्लिक लेक्चर ऑफ द रेनाउंड केमिस्ट हम्फ्री डेव्ही. हम्फ्री डेव्ही हे सुद्धा एक रेनाउंड ख्यातनामाचे केमिस्ट होते, शास्त्रज्ञ होते त्यावेळेचे. आणि कुठे होतं ते लेक्चर? ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. Davy's work on chemical and electrical lighting was the subject of conversation among the scientists of that age. बघा, त्या काळाच्या वैज्ञानिकांमध्ये डेव्हीचे जे प्रयोग होते त्या प्रयोगाबद्दल चर्चा असायची. कशाबद्दलचे प्रयोग? इट्स वर्क ऑन केमिकल अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग. ओके, लेट अस टर्न द पेज. Yes. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आणि 70 वर्षानंतर बरोबर थॉमस अल्वा एडिसन जे आहेत यांनी साता समुद्राकडे पार, ज्याला म्हणतो आपण, किंवा अक्रॉस द अटलांटिक ओशन इन USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या ठिकाणी अटलांटिक ओशन, अक्रॉस द अटलांटिक ओशन त्या ठिकाणी त्यांनी अगदी याच प्रकारचं कार्य, म्हणजे आपण म्हणतो की नाही विजेचा दिवा, लाईट बल्ब, याचा शोध लावला त्यांनी, बरोबर आहे. येस, 70 years later across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas to produce the first consistent light bulb. Next, that day in 1812, Faraday was spellbound by Davy's lecture. See, friends, means spellbound म्हणजे मंत्रमुग्ध झाला, अगदी बोलती बंद झाली डेव्हीचं लेक्चर ऐकून त्या दिवशी. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूइड हा जो टॉपिक होता याचे नोट्स काढण्यात तो दंग झाला. ही वॉज सो एन्ग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. इतका तो गुंग झाला नोट्स काढण्यामध्ये की लेक्चर केव्हा संपलं हे त्याच्या लक्षात पण आलं नाही. ही वॉज बिझी इन जॉटिंग डाऊन द नोट्स ऑन द टॉपिक. नो, ही इवन फॉरगॉट टू गिव्ह अपलॉड. टाळ्या वाजणं सुद्धा तो थांबला, टाळ्या वाजवणं सुद्धा तो विसरून गेला. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to give it to Davy someday. परतीच्या मार्गावर परत गेल्यानंतर त्याने त्याच्या नोट्स इतक्या कॉम्पॅक्ट, इतक्या व्यवस्थित होत्या की त्याने त्या बाइंडिंग केल्या आणि मनाशी ठरवलं की आपण सेम नोट्स, या सर्व नोट्स डेव्हीला देऊया एका दिवशी. Faraday decided that day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist, good enough to write his own books. बघा, त्याच दिवशी ठरवून टाकलं फॅरेडेने की फक्त बुक बाइंडिंग करत राहणार नाही तो. He decided that day that he didn't just want to sell books, फक्त पुस्तकं विकायचे नाही त्याला, तर काय करायचं आहे? He wanted to be a great scientist.
त्याला सुद्धा एक महानतम शास्त्रज्ञ बनायचं आहे. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. दॅट मीन्स ही डिसाइडेड दॅट ही वुड राईट हिज ओन बुक्स. देवी बिकेम हिज रोल मॉडेल. आणि देवी त्याचा रोल मॉडेल बनला, आदर्श बनला. बट देर वॉज द प्रॉब्लेम. He did not have the social status, money or education to pursue science. Pursue, पाठलाग करणे. बघा मित्र, आपण बघितलं की तो गरीब परिस्थितीतून वर आलेला होता, आहे की नाही, आणि त्याला एवढी ख्याती मिळवायची होती. मग इथं म्हटलंय की व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? दॅट ही वॉज पुअर बाय द सर्कमस्टान्सेस. ही हॅड नो मनी अँड एज्युकेशन ऑल्सो. Faraday thought it would be wonderful if Davy became his mentor. But Davy did not agree initially. Faradayला वाटलं की मेंटॉर, बघा मेंटॉर म्हणजे गुरु, इफ Davy became my mentor, then I can become or I could become a scientist like him. है की नाही? देवी जर माझा गुरु झाला तर मला सुद्धा त्याच्यापासून ज्ञान घेता येईल आणि मी सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकला, असं त्याला वाटलं. परंतु देवी सुरुवातीला तयार नव्हता. फॅराडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप ट्राईंग. पण फॅराडे मात्र नाराज झाला नाही. सी, ही जस्ट केप ट्राईंग. त्याने प्रयत्न चालू ठेवले. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोर फॉर हिम. बघा आता नियतीला काहीतरी विशेष मान्य होतं फॅराडेसाठी. अ फ्यू इयर्स लॅटर अ केमिकल एक्सप्लोजन happened inside Davy's lab and he was temporarily blinded. बघा काय झालं मित्र, देवीच्या लॅबमध्ये काहीतरी प्रयोग करत असताना एक छोटासा स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे देवी काही काळ अंध झाला. सी, it was the explosion that made Davy blind temporarily. See, he now needed an assistant with an excellent memory to help him. आणि आता त्याला गरज पडली एका असिस्टंटची देवीला. कसा असला पाहिजे तो पण? चाणाक्ष. दॅट असिस्टंट should be clever enough to understand the science and the experiment. Okay, he was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. बघा, हायर भाड्याने घेणे. मग त्याला आता आठवण आली कोणाची? फॅराडेची, की फॅराडेला आपण आपला सेक्रेटरी म्हणून अपॉइंट करूया भाड्याने, त्याला काहीतरी म्हणजे पैसे देऊया. सी, Davy never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. त्याला कधीच वाटलं देवीला की फॅराडे सायन्सच्या क्षेत्रात एवढी प्रगती करू शकेल बा. का? बिकॉज ही हॅज नो सोशल स्टेटस लाईक दॅट. त्याच्यासारखं सोशल स्टेटस त्याच्याकडे नव्हतं बा. कोणाकडे? फॅराडेकडे. त्याला कधीही असं वाटलेलं नव्हतं. He therefore dismissed Faraday's aspirations and advised him to stick to bookbinding. आणि म्हणून बघा त्याने बिचाऱ्या फॅराडेला काय केलं की नाही, तू तुझं बुक बाइंडिंगचंच काम चालतोय. यू शूड कंटिन्यू विथ युअर वर्क ऑफ बुक बाइंडिंग. इट इज नन ऑफ युअर कप ऑफ टी. सी, त्याने त्याच्या महत्वाकांक्षांना छेद दिला आणि सल्ला दिला त्याला. बट फॅराडे वॉज रिलेंटलेस. बघा, हा थांबणारा नव्हता फॅराडे. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiments. दिवस रात्र काम केलं त्याने, फॅराडेने, आणि त्याला जेवढं शिकता येईल देवीचे प्रयोग तेवढे तो शिकला. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. आणि मग काय झालं तर तो इनडिस्पेन्सेबल म्हणजे कोण? म्हणजे काय? अत्यावश्यक बनला. फॅराडे बिकम इनडिस्पेन्सिबल टू देवी. त्याच्याशिवाय त्याचं चालणारच नव्हतं. अँड दॅट इज वाय ही बिकेम लॅब असिस्टंट. दॅट मीन्स ही वॉज प्रोमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. त्याचा लॅब असिस्टंट तो बनला, देवीचा लॅब असिस्टंट बनला.
This was his first step towards a scientific career. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of David's leading experiments. लक्ष द्या. बघा मित्र, म्हणजे फॅरेडे हा देवीचा लॅब असिस्टंट बनला. अँड दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. म्हणजे सायंटिफिक करिअरच्या त्याची ही पहिली जरी पायरी होती आणि त्याचं काम जरी क्लिनिंग वगैरे होतं त्या लॅबचं, परंतु यामुळे तो देवीचे प्रयोग जवळून पाहू शकला. ओके. आता यानंतर आपण काही मार्जिनल प्रश्न घेऊन मित्र. बघा, फर्स्ट, व्हॉट वॉज द सब्जेक्ट ऑफ डेव्हिज लेक्चर. डेव्हिजच्या लेक्चरचा सब्जेक्ट काय होता बघा. काय होतं? मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. ओके, दिस वॉज द सब्जेक्ट. नेक्स्ट बघा. What actions and thoughts of Faraday show that he was inspired by Davy. म्हणजे फॅरेडेच्या कोणत्या प्रतिक्रिया, कोणते विचार आपल्याला सांगतात, दाखवतात, दर्शवतात की तो डेव्हीने प्रेरित झालेला होता. व्हॉट ॲक्शन्स अँड थॉट्स. बघा बरं मग. सी फ्रेंड्स, द आन्सर इज गिवन हिअर. बघा इथं उत्तर आहे बघा. Faraday kept taking notes about mysterious force of electric fluid. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to give it to Davy someday. Okay, हे त्याचं उत्तर आहे. पुढे आता बघा. गेस द मिनिंग ऑफ मेंटर. मेंटर मीन्स गाईड, टीचर. ओके, चला पुढे बघा. आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. विल टेक दिस क्वेश्चन्स. लेट्स कंटिन्यू. विल टेक दिस क्वेश्चन हिअर बिकॉज वी हॅव टेकन दिस पॅराग्राफ नो. Why did David choose Faraday as his secretary? बघा मित्र, सेक्रेटरी म्हणून का निवड केली? ड्यू टू दॅट एक्सप्लोजन that occurred in his lab and that made him temporarily blind, and that is why he decided that he would choose Faraday as his secretary. Okay, Davy. बघा या ठिकाणी ते उत्तर होतं. इथं बघा मित्र, या ठिकाणी बरोबर आहे. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab and he was temporarily blinded. Okay. He now needed an assistant with an excellent memory to help him. He was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. Okay, next question. See. Was Davy fair in his treatment of Faraday? फेअर होता का त्याच्या ट्रीटमेंटने डेव्ही फॅरेडेच्या प्रति? नो. ओके. हाऊ डिड फॅरेडे रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट? फॅरेडेने कसं रिस्पॉन्स दिला त्याच्या ट्रीटमेंटला? ही वॉज सो हंबल. फॅरेडे रिस्पॉन्डेड हंबली टू द ट्रीटमेंट गिवन टू हिम बाय डेव्ही. ओके, चला फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल कंटिन्यू. ओके, तोपर्यंत आज जे शिकलो ते व्यवस्थित अभ्यास. ओके फ्रेंड्स, थँक्यू.